विचार घेऊन तू बिग बॉस मराठीच्या घरात यावंसं चॅलेंज होता तो की एक माणूस किंवा एकलकोंडा असा तो टॅग मला लहानपणापासून पडला होता की मी माझ्याच दुनियेत खुश असतो. कलाच्या दुनियेत एक म्हणजे चार भिंतीत मला असं कैद करून कधी कधी आवडतं, ठेवायला आवडतं मला स्वतःला, कारण की मी आर्ट करतो. नाहीतर एकदम नेचरमध्ये जातो एकटाच कधीतरी. सो मला हा चॅलेंज होता की मी लोकांबरोबर कसा वावरतोय, कसा वागतोय, कसं त्या 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 परिस्थितीत मी माझं व्यक्तिमत्व कसं असणार आहे. तर तो माझी कॉम्पिटिशन बेसिकली माझ्या स्वतःबरोबरच होती. अ, म्हणून ते ॲक्सेप्ट केलं आणि म्हणून मी इथे आलो. महाराष्ट्र तुम्हाला खरंच सांगू का, तुम्ही लोक खूप स्पेशल आहात माझ्यासाठी. आहेच, जगभरातली सगळीच लोक माझ्यासाठी स्पेशल आहेत, पण स्पेशली महाराष्ट्राची लोक, आपली लोक मी म्हणू शकतो. का, कारण की तुम्ही अ, ज जी व्यक्ती तुम्हाला आवडते ना, तुम्ही त्याला डोक्यावर घेता लिटरली. एवढं प्रेम देता की कळत नाही की काय, म्हणजे आता काय करावं, कसं तुम्हाला रिस्पॉन्स तरी कसा द्यायचा. खूपच प्रेम तुम्ही भरभरून देता तुम्ही प्रेम. मागच्या जेव्हा आईच्या हट्टामुळे मी सिरियल घेतली मराठी, हिटलर, नवरी हिटलरला. तर त्याच्यामध्ये मला वाटलं नव्हतं की एवढा प्रेम मिळेल. ठीक आहे, स्टोरी चांगली होती, प्रोड्युसर्स चांगले होते, सगळी टीम मस्त होती. पण एजे ज्या कॅरेक्टर, जेवढं ॲप्रिसिएशन मिळालं. मला खूप लोकांनी सांगितलं की हा एजेचा शो आहे, एजेचा शो वगैरे असं म्हणायचं वगैरे. तर मी म्हटलं बापरे, हे जरा खूपच, म्हणजे मी काहीच ऑनेस्टली असं काही केलं नव्हतं स्पेशल की असं असं काहीतरी व्हायला हवं. पण जे प्रेम तुम्ही देता ना, ते कोणीच देऊ शकत नाही, मला तेवढं नक्कीच सांगायचं आहे. आणि तुझी कलेची दुनिया तू मिस केलीस का तेव्हा? कारण तुझ्या खूप छान हॉबीज आहेत. तू पेंटिंग करतोस, कधी सतार वाजवतोस. हे सगळं तू त्या घरात मिस करत खूप. इनफॅक्ट मला वाटायचं की मी आधी का नाही सांगितलं त्यांना, की प्राजक्ता जेव्हा ती रियाज करायला तिला तानपुरा यायचा सुट्टीच्या दिवशी, तेव्हा सुट्टी पण म्हणू शकत नाही, एक निवांत दिवस असायचा आमचा तो एक. सो तिथे मी म्हटलं, नंतर मला ट्यूब पेटली की अरे मी आधी त्यांना का नाही सांगितलं की माझ्यासाठी पण त्या दिवशी कॅनव्हस किंवा पेपर आणि कलर पेन्सिल वगैरे पाठवा, सो आय कॅन ऑल्सो डू समथिंग. पण ते उशिरा पेटली ते आयडिया, त्यामुळे हे म्हटलं. सगळं तू मिस केलंस. खूप मिस केलं. माझी बोटं शिवशिवत होती. मला लिटरली मी पडल्या-पडल्या मी डिझाईन्स बघायचो वॉलचे. मी एवढे मेमराईज केलं, की न बघता मी आता काढू शकतो शकतो कुठली चित्र. सगळे जे वॉल्सवर पेंटिंग्स वगैरे. इमॅजिनेशन आता अजून इमॅजिनेशन दुप्पट झाली. तू बघ आता, तू सांगते मला काय-काय ॲक्चुअली आय एम डिस्कव्हरिंग काय-काय. या छान वाटतं हे ऐकून. या सो इमॅजिनेशन झाली. मी हवेतच असं बोट कारण की तुम्हाला ट्रेन करावं लागतं तुमच्या. मी धरू का? तुम्हाला ट्रेन करावं लागतं तुमच्या कुठल्याही, म्हणजे सवय लागली तरच तुम्ही ते चोख तुम्ही करू शकता कुठलीही गोष्ट. सो तेच मी हाताला सवय सुटायला नको, बोटांना सवय सुटायला नको, मग मी ते हात चालवतच होतो. म्हणजे कुठलंही डिझाईन दिसलं तर मी हवेत असं काहीतरी स्ट्रक्चर बनवायचो त्याचं. चला म्हणजे आता घरी आल्यावर अजून ती रंगांची दुनिया आणखी वाढणार आहे, बहरणार आहे, यात शंकाच हो नाही. हो, नक्कीच नक्की. तर तुझ्या या जर्नीला एका सिनेमाचं नाव द्यायचं ठरलं, आपण तर फिल्मी तर आहेसच तू तेवढा. तर या तुझ्या जर्नीला जर एका सिनेमाचं नाव द्यायचं झालं तर ते काय असेल? सिलसिला, कभी हाँ कभी ना, नायक. नायक, खिलाडी, अ, बाजीगर. बाजीगर, क्या बात है. और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं आणि बाजीगर आहेसच तू. आणि तुम बिन जिया जाय मुश्किल हे आता महाराष्ट्रालाही कळलंय. त्यामुळे थँक्यू सो मच, कीप रॉकिंग. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.